मित्रांनो, आपण आता आलो आहे सुजाता महल, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जिने भगवान बुद्धाला खीर दिली त्या सुजाताचा हा महल आहे। आणि ही मंडळी आपण जे आहात सगळे नवी मुंबई पर्यटन विभागातर्फे या ठिकाणी आलेले आहेत, हे सर्वजणांचे। आणि आपल्याला या बाबतीत आता माहिती देतील आपले प्रकाश माने गुरुजी। गुरुजी, या महालाविषयी आपण काय सांगाल? या ठिकाणी इसवी सन पूर्व 563ला सिद्धार्थ गौतमने आपला ग्रहत्याग केला। ग्रहत्याग करत करत या ठिकाणी राजगिरीला गेले। राजगिरीहून या ठिकाणी डुंगेश्वरी पर्वतावरती आले आणि डुंगेश्वरी पर्वतावरती 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली। कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं शरीर एकदम क्षीण झालं होतं आणि त्यांचं शरीर क्षीण झाल्याच्या नंतर त्यांना एक शोध घ्यायचा होता की सर्व मानव कल्याणाचा दुःखाच्या मार्गातून बाहेर पडण्यासाठी सर्व माणूस सुखी कसा व्हावा यासाठी भगवान बुद्धांचे प्रयत्न होते। आणि ते प्रयत्न करण्यासाठी सिद्धार्थ गौतम याचा शोध घेत या ठिकाणी डुंगेश्वरी पर्वतावर आले। डुंगेश्वरी पर्वत आपला खऱ्या अर्थाने त्यांचा जो काय शरीराचा क्लेश झाला होता, शरीरावरचं सगळं मांस हे झालं होतं, फक्त हाडाचा सापळा राहिला होता। आणि मग हळूहळू आपल्याला पुढे काहीतरी ज्ञान मिळेल आणि ज्ञान मिळेल या उद्देशाने सिद्धार्थ गौतम या ठिकाणी पहिलं पूर्वीचं याचं गाव होतं सेनानी गाव होतं आणि सेनानी गावचा हे मुख्य राजा होता। हा राजाचा महाल आहे आणि या राजाच्या महालाच्या या ठिकाणी त्यांची मुलगी सुजाता ही राहत होती। आणि सुजाताचं आणि भगवान बुद्धांच्याचं जवळचं अगदी नातं होतं आणि भगवान बुद्धाच्या धम्मावरती खूप त्यांचं प्रेम होतं। आणि म्हणून त्यावेळेला खरं त्यांनी सुजाता इथं आले होते आणि सुजाताचं इथं कसं मोठं प्रस्थ असल्यामुळे त्यांच्याकडे नोकर चाकर सगळ्या गोष्टी होत्या। आणि मग तिला जेव्हा वयात आली त्यावेळेला तिनं संकल्प केला, आपण म्हणतो नवस केला होता की मला माझ्या पसंतीचा मला पती मिळाला पाहिजे आणि पसंतीचा पती मिळून मला पहिल्याच वेळेला मुलगा झाला पाहिजे असा त्याचा संकल्प होता। आणि मग तो संकल्प केल्याच्या नंतर जेव्हा सिद्धार्थ गौतम तिकडून आले आणि वडाच्या झाडाखाली तिथं बसले होते आणि वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर एकदम ते शरीर क्षीण झालं होतं, ते अगदी लोळत होते, त्यांच्या अंगावरती चिखल आणि एवढी माती झाली होती की त्यांचं त्यांनाच भान नव्हतं। आणि त्यावेळेला मग इथून तिनं विनंती केली कोणी सुजातानी आणि आपल्या पन्ना नावाच्या दासीला सांगितलं की तू जा, आपल्याला वनदेवतेची पूजा करायची आहे। आणि वनदेवतेची पूजा करायची आहे म्हटल्यानंतर ती दासी गेली आणि दासी गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्या वडाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम झोपले होते, कारण त्याच्या अंगात काही त्राणच नव्हता, पण शरीर मात्र अगदी कसं सोनेरी होतं, चमकत होतं। आणि मग ते शरीर एकदम त्यांचं सुंदर दिसत होतं। शरीर सुंदर दिसल्यामुळं त्या पन्नादाशीला वाटलेले खरोखरच ही वनदेवता असेल आणि या वनदेवतेची आपल्याला पूजा करायला पाहिजे म्हणून तिला माहीत पडलं। मग त्या वनदेवतेची पूजेची जी काय माहिती होती परत ती आपल्या सुजाताला सांगायला गेले, बायसाहेब अशा प्रकारे तिथं कोणतरी वनदेवता आलेली आहे आणि फार त्यांचं शरीर वगैरे सुंदर दिसते पण ती जमिनीवर लोळत आहे। आणि मग ह्या दोघी जणी दुधाचं काय खिरीचं ताट वगैरे आणलं। आता काय म्हणतात 1000 गायीचं दूध होतं, कोण म्हणतं 100 गायीचं दूध, पण दुधाचे खिरीचं त्यांनी चांगली खीर आणली होती बनवून आणि सोन्याच्या ताटात। आता एवढं राजमहाल म्हटल्यानंतर सोन्याचं ताट होतं आणि सोन्याच्या ताटामध्ये त्यांनी खीर आणली। खीर आणल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला विनंती केली, हे वनदेवते की माझा संकल्प माझा पुरा झालेला आहे, मी काही नवस केलं होतं ते माझं पूर्ण झालेलं आहे आणि मी आपल्या समोर जे काही खीरदान आणलेलं आहे आपण त्या खीरीचं सेवन करावं असं तिने विनंती केली। सिद्धार्थ गौतम म्हणाले, माते मी कोणी देवदेवता नाही, गंधर्व नाही, कोणी ईश्वर परमेश्वर नाही, हे स्वतः भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम यांनी सांगितलं। मी माता महामाया आणि माता शुद्धोदनाच्या पोटी जन्म घेतलेला एक औरस पुत्र आहे। औरस पुत्र म्हणजे महामातेच्या म्हणजे पोटी जन्म घेतो त्याला औरस पुत्र म्हणतात। आणि मग त्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे, मी कोणी देवदेवता नाही आणि तुझा काय संकल्प पुरा झालेला आहे तो माझाही संकल्प पुरा व्हावा की मी खऱ्या अर्थाने माझ्याहीसाठी तू काहीतरी विनंती करावी। तर तिने सांगितलं तुमची ही इच्छा पूर्ण होईल आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कदाचित माझ्या इकडे सुद्धा तुम्ही एकदा का होईना माझ्या या गावाला भेट द्यावी।
पूर्वीचं हे सेनानी गाव, आता या गावाला बकरोर असं म्हटलं जातं. बाजूला इकडे निरंजना नदी, जवळ आहे अगदी निरंजना नदी, आपण त्यांच्या बाजूने आलेलो आहोत. आणि मग तिचा संकल्प झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने ती खीर घेतली आणि खीर घेतल्यानंतर बाजूला सुपतीट घाट आहे, निरंजना नदीच्या किनारी सुपतीट घाट आहे, तिथं गेली, यथेची आंघोळ केली, ते सगळं शरीर धुवून काढलं अंगावरचं आणि मग जी काय खीर दिली होती त्या खिरीचे 49 घास त्यांनी केले आणि ते 49 घास ग्रहण केल्याच्या नंतर त्यांच्या शरीरामध्ये त्राण आला. शरीर अगदी हे झालं ना, मग सिद्धार्थ गौतमाने विचार केला की या शरीराला इंधन दिल्याशिवाय आपला जो संकल्प आहे तो पुरा होणार नाही. आपण जर असंच गेलो तर काही त्याचा परिणाम होणार नाही, मरून जाऊ असंच. आणि मग सिद्धार्थ गौतमाने सांगितलं की आपल्याला काहीतरी पुढं केलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये त्राण आहे, या शरीराला इंधन दिलं पाहिजे. आपण त्याने सगळं जेवणच त्याने हे केलं होतं एका ह्याच्यावरती, सगळं शरीर क्लेश झाल्यानंतर. आणि मग त्याने काय केलं, इथून निघायला सुरुवात केली. चैत्र पौर्णिमेला त्याने खीर दिली, चैत्र पौर्णिमेला खीर दिली, तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता, लक्षात ठेवा. आणि मग हे खिरीचं सेवन केल्याच्या नंतर या ठिकाणी किनाऱ्यावरून बुद्धगया गेले. या बाजूला सेनानी गाव आहे, सुजाताचा मल आहे आणि किनाऱ्याच्या पलीकडे बुद्धगया आहे. आणि इथून मग चैत्र पौर्णिमेला पलीकडे गेले आणि त्या ठिकाणी जाता जाता तिथं ज्या शेतकऱ्याने काही गवताची पेंडी दिली होती, इकडे सगळं तुम्हाला माहित आहे गवत आहे, आणि याची पेंडी भाताची पेंडी दिली होती. आणि मग भाताची पेंडी त्या शेतकऱ्याने का दिलेली आहे, त्या शेतकऱ्याने सुद्धा जिथं पेंडी दिली तिथं छोटं आपल्याला रस्त्यात जाता जाता बघायला मिळतं ते. आणि मग ती पेंडी गेल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम ती पेंडी घेऊन गेले आणि ती पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी आसन बनवलं, त्याला वज्रासन म्हणतं. काल बघितलं आपण ते वज्रासन, आता ते सोन्याचं बनवलेलं आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी वज्रासन बनवलं आणि मग त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमा ते अशा पद्धतीने तिथं पुन्हा विपश्यना सुरू केली. आणि त्या ठिकाणी संकल्प केला की जोपर्यंत मी जे काही संकल्प केलेला आहे, जोपर्यंत संकल्प पुरा होत नाही, या शरीरातील रक्त आटलं, याची सूज झाली, मांस गळून पडलं, तर या आसनावरून मी उठणार नाही, तो संकल्प केला. आणि वैशाख पौर्णिमेला खऱ्या अर्थाने त्यांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून या सेनानी गावाला अत्यंत असं महत्व आहे. हे सेनानी गाव आहे, या ठिकाणी सुजाता राहत होते, सुजाता ते आई वडील राहत होते. आणि इथून संकल्प केला, कुठे वडाचं झाड आहे 1 किलोमीटरवरती, तिकडे जाणार आहोत आपण. आणि त्या ठिकाणी खीर दिलेली जागा आहे, त्या ठिकाणी खीर सिद्धार्थ गौतमास ज्या ठिकाणी सुजाताने खीर दिली ते हे ठिकाण आज सुजाता टेम्पल बकरूर बोधगया असं ओळखलं जातं. आपण पाहतच आहात की भगवान बुद्धाचा धम्म जो आहे तो सर्वदूर जगात पसरला आहे. तर जगाच्या सर्व भागातून बुद्धाचे अनुयायी या ठिकाणी आलेले. हा तो वटवृक्ष चलो विशेष म्हणजे 2500 वर्षापूर्वीचं जी घटना जी आहे ती या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी जतन करून ठेवले. आता सध्या हा वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमास खीर प्रदान करण्यात आली होती सुजाताकडून. आणि आता हे भाविकांचं ठिकाण बनवलेलं आहे. श्रद्धेने बुद्धाचे अनुयायी इथे येतात. बुद्धाचा पवन स्पर्श झालेला आहे सर्व ठिकाणी.
वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि गौतम बुद्धाच्या शरीरातील झालेली अवस्था या मूर्तीमध्ये आपल्याला अगदी दिसून येते. अगदी अस्थिपंजर असं शरीर झालेलं आहे. ज्ञानाच्या मार्गात असताना, ज्ञानप्राप्तीच्या मार्गात असताना त्यांना भगवान बुद्धांना एक मार्ग असा सापडला होता की ज्यामध्ये शरीराला त्रास देऊन ज्ञान मिळवता येतं, साधना करता येते. असा एक मार्ग त्या काळात प्रचलित होता, आजही प्रचलित आहे. आणि हा मार्ग म्हटला तर उपास तापासाचा मार्ग असं म्हटलं जातं. आणि हे उपास केल्याने मन शुद्ध होतं, तन शुद्ध होतं असं सांगितलं जातं. आणि तेच सिद्धार्थ गौतमास सांगण्यात आलं. आणि त्यांनी मग बरेच दिवस उपास धरले आणि त्यांचं शरीर अत्यंत अस्थिपंजर अवस्थेचं झालं. शरीराला पीडा जी दिली ती सहन करण्यापलीकडे गेली. आणि ती गेल्यानंतर त्यांना जाणवलं की उपास तापासामध्ये काही यश नाही. उपास तापासाने आपले ज्ञानसाधना पुरी होणार नाही. आणि मग त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आपण आता पाहतात या ठिकाणी सुजाता आली, जी इथल्या परिसरातील धनिकाची मुलगी होती. ती आली आणि तिने सिद्धार्थ गौतमास खीर प्रदान केली. ती खीर प्रदान केल्यानंतर गौतमाने आपला उपवास सोडला. आणि इथून पुढे मग ध्यान मार्गाच्या पुढच्या अवस्थेकडे भगवान बुद्धाने सिद्धार्थ गौतमाने वाटचाल करण्यास सुरुवात केली. आणि ते इथून बोधगयेत गेले.